तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप मोजून तुम्ही द्या, कारण ज्या मापाने तुम्ही मोजून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तर सिस्टरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आजचा या उपासनेचा आणि आरोग्यदानाच्या प्रार्थनेचा विषय बी मर्सीफुल. ॲज गॉड द फादर इज मर्सीफुल टू यू, यू ऑल्सो बी मर्सीफुल. जसा देव दयाळू आहे तशीच दया तुम्ही पण दाखवा. पण प्रश्न आपल्यासमोर असतो की मी दया का दाखवू? कारण आजचं जग 21व्या शतक कायमचं तेच विचारत बसतं की मला काय मिळेल, मी हे काम केलं तर मला काय मिळेल, मी हिला मदत केली मला काय ती देईल, मी त्याचं ते काम केलं त्याची सेवा केली मला काय मिळेल. कारण आजचं जग कमर्शियलाइज झालेलं आहे. इवन मुलं देखील प्रश्न विचारतात. आईने जर सांगितलं तिथं जा आणि हे एवढं करून घे, तर तो मुलगा देखील अपेक्षा करतो की आईने मला 2 रुपये 5 रुपये एक्स्ट्रा द्यावे चॉकलेट खायला, आईस्क्रीम खायला. तर तो मुलगा पण सांगतो आई मी जाईन, मी करणार, परंतु तू मला काय देशील. आणि एके दिवशी अनेक जणांना जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आणि मग बरेच जण इंटरव्ह्यूसाठी आले आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. अनेक जणांनी ती मुलाखत इंटरव्ह्यू दिल्यानंतर एक माणूस आला आणि हायली क्वालिफाईड होता आणि त्याची अपेक्षा होती की जे काही प्रश्न तुम्ही विचारणार त्याची उत्तरं मी चांगली देईन, पण मला जर चांगला पगार मिळत असेल तरच मी ती नोकरी करणार. जर चांगला पगार मिळाला नाही तर मला ती नोकरी नको. आणि मग मुलाखत घेणाऱ्याने त्याला अनेक प्रश्न विचारले, त्याने उत्तरं दिली आणि मग त्याला सांगण्यात आलं की तुला 24 तास काम करावं लागेल. ज्या वेळेला तुला वेळ मिळेल त्यावेळेला तू आराम करू शकतो, परंतु गॅरंटी नाही की आरामासाठी वेळ मिळेलच म्हणून. दुसरी अट सांगण्यात आली की तुला CL EL असं काही नाही. CL म्हणजे कॅज्युअल लीव्ह, वर्षाला 12 कॅज्युअल लीव्ह असतात आणि EL असतात अर्न लीव्ह. आजारी वगैरे असले तर प्रत्येक वर्षाला 10 EL मिळतात, तुम्ही ठेवू शकता. तर त्याला सांगण्यात आलं की तुला CL नाही आणि EL पण नाही. आणि मग सांगण्यात आलं की तुला पगार मिळणार नाही, काम करायचं आणि तुला जे समाधान मिळेल किंवा तू ज्यांच्यासाठी काम करणार ते तुला धन्यवाद देतील तोच तुझा पगार आहे. आणि तो माणूस हसला आणि जे दुसरे ऐकणारे होते ते सुद्धा त्यांना वेड्यात काढायला लागले की ही कोणती अशी कंपनी आहे आणि काय जॉब आहे, 24 तास काम करायचं आहे, आराम मिळणार नाही, EL नाही, CL नाही, सुट्टी नाही आणि पगार पण नाही. कोण करते असं जॉब? हा, आई कसं जॉब करते. कारण कुटुंबासाठी 24 तास ती राबत असते, तिला पगार मिळत नाही. आराम कधी मिळेल ह्याची शाश्वती नाही.
रात्री 10पर्यंत 11पर्यंत ते काम करत असतात. सकाळी डबा बनवण्यासाठी पतीचा डबा, मुलांचा डबा बनवण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. टीएल आणि सीएल काय नसतं, त्यांना सुट्टी नाही आणि पगार सुद्धा नाही. आणि तरी देखील प्रत्येक आई आपल्या कुटुंबासाठी हे सर्व मनापासून करत असते. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त इथं सांगत आहे की जे तुम्हाला काहीतरी देणार मोबदल्यात, त्यांच्यावर तुम्ही दया केली किंवा तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना मदत केली, तर तुम्ही काय मोठं करत आहात. पण जसं मदर तेरेसाने केलं की रस्त्यावर लोक पडलेले आहेत, आजारी आहेत, त्यांना तिने तिच्या घरी नेलं. जर तिने प्रश्न विचारला असता की ह्या भिकाऱ्याला मी माझ्या घरी नेऊन हा मला काय देणार आहे, ही मला काय देणार आहे, पण मदर तेरेसाने तसा प्रश्न कधीच विचारला नाही. आणि मदर तेरेसाचं एक ब्रीद वाक्य होतं की वॉट एव्हर यू डू, कन्सिडर इट ॲज लास्ट डे ऑफ युअर लाईफ अँड डू इट. जसं काय मी उद्या मरणार आहे आणि म्हणून आज मला चांगलं करायचं आहे, असं प्रत्येक दिवशी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण देव जशी आपल्यावर दया करतो तशी करतो. कारण येशू ख्रिस्ताने आपल्याला अनेक दाखले दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की देव जशी तुम्हाला दया करतो तशी दया जर तुम्ही केली नाही तर देव देखील तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. आणि आपल्याला मत्तेच्या 18व्या अध्यायात दाखला दिलेला आहे. काय आठवतं की कोणावर तरी दया झालेली आहे पण तो दुसऱ्यावर दया करायला तयार नाही. हा, ते लाजरस आणि रिच मॅन. देन that is different. That is about forgiveness. We are talking about mercy. Someone has shown mercy to you. तुझ्यावर दया केली पण तो दया करत नाही. Parable of unforgiving servant. म्हणजे मालकाने त्या चाकराला बोलवलं आणि हा चाकर लाखो रुपये मालकाला परत देणार होता. तर त्या मालकाने त्याला सांगितलेलं की जर हे पैसे परत करू शकला नाही तर तुझं पूर्ण कुटुंब माझं होईल. आणि मग तो मालक त्या चाकराला बोलवतो आणि सांगतो एवढं सर्व देणं आहे, लगेच ते देऊन टाक, नाहीतर तुझं पूर्ण कुटुंब पत्नीसह मुलासह माझ्याकडे गेलेलं आहे. बॉन्डेड लेटर्स विश कॉलिंग. आणि मग तो चाकर दयावया करतो, त्याला सांगतो की मला थोडा वेळ दे, म्हणजे मी जे काही तुला परत करायचं आहे ते मी करेन, सर्व परतफेड मी करेन. आणि तो मालक त्याच्यावर दया करतो की ठीक आहे, तुला मी अवधी देतोय, जेव्हा तुला जमेल तेव्हा परतफेड कर. परंतु तोच चाकर आपल्या मित्राकडे जातो आणि त्या मित्राकडून त्याला थोडंसं येणं होतं. म्हणजे जसं इथं सांगितलेलं लाखो रुपये तर 100 रुपये 200 रुपये त्याच्याकडून येणार होते. तो त्या चाकराला पकडतो, त्याची नरबी आवडतो आणि त्याला सांगतो तू माझं ते देणं लागतो ते लगेच दे, आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी तुला तुरुंगात टाकेन. आणि तो त्याला दयावया करून म्हणतो माझ्यावर दया कर. तेच शब्द वापरले आहेत, म्हणजे मी तुझी परतफेड करेन. हा चाकर आपल्या मित्राला दया दाखवत नाही, तो त्याला तुरुंगात टाकतो. मग या मालकाचे जे अनेक चाकर आहेत ते मालकाला सांगतात येऊन की तू दया केली, तू त्याला अवधी दिला, परंतु तो जाऊन आपल्या मित्रावर दया दाखवत नाही, त्याने आपल्या मित्राला तुरुंगात टाकलेला आहे. आणि नंतर काय होतं,
व्हॉट हॅपन्स? मालक त्या चाकराला बोलवतो आणि त्याला सांगतो, जशी मी तुझ्यावर दया केली होती तशी तू दया करायला हवी होती ना. आणि म्हणून तो आपल्या सर्व लोकांना सांगतो, त्याला पकडून आणा, फटके मारा आणि हा लाल करा. जोपर्यंत तो परतफेड करत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगात पाडणे. आपल्या जीवनाचं नेमकं असंच असतं. देव आपल्याला दया करतो, देव आपल्याला अनेक गोष्टी देत असतो, अनेक लोकांद्वारे, पण आपण ते विसरतो. आपल्या आई वडिलांनी आपल्यावर दया केलेली आहे, आपली सेवा केलेली आहे, आपल्याला वाढवलेलं आहे, पण त्याच आई बाबांना आपण विसरतो. ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला समजून घेतलं, आपल्याला क्षमा केली, जेव्हा आपण त्यांची सेवा करायची वेळ येते तेव्हा आपण दया दाखवत नाही. आणि म्हणून तो जो दाखला आहे तो आपल्या प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि येशू ख्रिस्ताने गोल्डन रूल दिलेला आहे. काय सांगितलेलं शेवटचं वाक्य मी जे शुभवर्तमान वाचलं, सेम मेजर यू विल रिसीव, द मेजर यू गिव्ह सेम मेजर यू विल गेट इट बॅक. जसं तुम्ही देणार तसं तुम्हाला मिळेल. आणि अनेक उदाहरणं आहेत. अनेक संतांनी आपलं पूर्ण जीवन देवाला वाहिलं, लोकांच्या सेवेसाठी वाहिलं, आणि आज ते संत आहेत. आजच्या मिसाच्या पहिल्या वाचनामध्ये काय आहे कोणाला माहिती आहे? आजच्या मिसाचं पहिलं वाचन सौलाचा पौल झाला. जो पौल येशू ख्रिस्ताचे अनुयायी जे होते, ख्रिस्ती लोक, त्यांना बेदम मारायचा आणि तुरुंगात टाकायचा, तो घोड्यावरून दमास्कसच्या वाटेने जात आहे आणि तो घोड्यावरून पडतो आणि तेव्हा तो आंधळा बनतो आणि तो फक्त असं काहीतरी बघतो आणि तिथून वाणी होते. आणि तो सौल त्या माणसाला विचारतो, तू कोण आहेस आणि मला घोड्यावरून का काढलं? आणि येशू ख्रिस्त सांगतो, मी येशू आहे. तू माझ्या लोकांचा छळ का करतोस? आणि त्याच्यानंतर त्या सौलाचं पूर्ण परिवर्तन जाऊन तो पॉल झाला. सौलाचा पॉल. त्याला अमुक ठिकाणी देण्यात आलं आणि त्या माणसाला सांगण्यात आलं की ह्याला परत दृष्टी दे. त्याची दृष्टी गेली पुन्हा. आणि तोच पॉल नंतर मागे पुढे बघत नाही. आणि अनेक गाणी त्या पौलाच्या जीवनावर केलेली आहेत. जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे माझे जीवन. येशूने जशी दया त्या सौलावर केली तशी सौलाने पॉल बनून लोकांवर द्या. आपलं काय? कोविडच्या काळामध्ये आपण बघितलेलं असेल की दयेची खूप गरज होती आणि दया दाखवल्याशिवाय, ती माणुसकी दाखवल्याशिवाय लोक जगू शकत नव्हते. आमच्याकडे एका कुटुंबामध्ये आई आणि वडील दोघांना कोरोना झालेला, परंतु दोघे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये. कारण पहिला आईला झाला, आईला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या हॉस्पिटलमध्ये बाबाला, तिच्या पतीला जागा मिळाली नाही म्हणून तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. आणि घरामध्ये 3 त्यांची मुलं अशीच होती. त्यांच्या जेवणाचं काय, त्यांचा सांभाळ कोण करणार? आणि त्या परिस्थितीमध्ये आपण सर्व माहिती आपल्याला आपण घाबरलेलो. कारण कोरोना ज्या कुटुंबात आलेला आहे त्या कुटुंबात जाऊन त्या मुलांची सेवा करणं परत धोका आहे. आपल्याला कोरोना होऊ शकतो, पण तरी देखील त्यांचे जे शेजारी होते, नेबर्स, दे प्रिपेअर्ड फूड अँड दे टू गिव्ह दॅट फूड टू द चिल्ड्रन. मला आठवतं मी गेलेलो तिथं, आणि तिथं जो गेट आहे
त्या गेटवरती लोक अन्न ठेवायचे त्या मुलांसाठी, कारण डायरेक्ट त्या घरामध्ये गेलं तर त्यांनाही कोरोना व्हायची भीती होती. तर अशा लोकांनी दया दाखवलेली आहे आणि त्या लोकांचा अनुभव आहे की जी दया त्यांनी त्या मुलांना दाखवली, कुटुंबाला दाखवली, देव आज त्यांचं भलं करत आहे. अनेक उदाहरणं आहेत. आय टोल्ड यू स्टोरी ऑफ गॉड सेव्ड मी, बरोबर? देवाने मला पाठवलं त्या तरुणाची, त्या तरुणाला त्या बाईने मदत केली. देवाने त्या तरुणाला त्या बाईद्वारे मदत केली आणि जॉब मिळाला. मग तो तरुण काय करतो? जिथं कुठे गरज आहे तर तुम्ही विसरलेच वाटतं, सगळे असे म्हणतात. आय टोल्ड यू दिस स्टोरी when I was at Bandra. So one day I was called for being a chief guest ना, शाळेच्या प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून मला बोलावलेलं आणि ते विरारला. तर मला बँड्रावरून दुपारची ट्रेन पकडायची होती 1:25ची, कारण विरारला प्रोग्राम होता 3 वाजता. तर 1 तास तरी तिथून विरारला जायला लागतो आणि म्हणून ती ट्रेन मला पकडायची होती. तर मी बँड्रा तिथं बस स्टॉपवर रिक्षा मिळू दे, बस राहू दे, काही मिळू दे, तिथं उभा होतो. पण त्या दिवशी माझं बॅटलं रिक्षावाले सर्व भरून जातात, कोणी थांबायला तयार नाही. तिथं पण असंच असतं. बसवाले तर काहीच बघत नाही, गर्दी एवढी असते. आणि म्हणून मला स्टेशनवरती पोचायचं मी कासावीस झालेलो, कारण जिथं प्रोग्राम होता ॲन्युअल डे, तर त्यांचे 2,500 विद्यार्थी आणि त्यांचे पालक 5,000, म्हणजे 7,500 लोक माझ्यासाठी थांबणार आहेत. आणि मी जर लेट झालो तर प्रोग्राम सुरू करू शकत नाही, बिकॉज आय वॉज चीफ गेस्ट. आणि मग असा कासावीस असताना तो युवक आला, तो बाईकवर होता. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काय सांगितलं, फादर व्हॉट हॅपन, यू लुक नर्वस. आणि मी त्याला सांगितलं मला बँड्रा स्टेशनला जायचं आहे, पण रिक्षा बसवाले यांना काय करू. आणि त्याने जे शब्द सांगितलेले ते फार आपल्यासाठी महत्त्वाचे. त्याने मला सांगितलं, गॉड सेव्ह मी, सिट डाऊन, आय विल रीच यू टू बँड्रा स्टेशन. मला देवाने पाठवलं, तुम्ही बसा इकडे, मी तुम्हाला बँड्रा स्टेशनला पोहोचतो. एका दुकानकडून गॉड सेव्ह मी, देवाने पाठवलं, हे शब्द ऐकणं म्हणजे चमत्कारच आहे. आणि घरी तुम्ही रोजरी करायला सुरुवात करा, युवक कुठून पळतात. इथं बघा किती युवक आहेत. युवक आजकाल श्रद्धा कमी होत चाललेली आहे. पण त्या युवकाकडून जे मी ऐकलं, मला आश्चर्य वाटलं की हा युवक सांगतोय, देवाने मला पाठवलं म्हणून मी तुला मदत करत आहे. आणि म्हणून मी त्याला विचारलं की तू देवाने मला पाठवलं असं बोललास का? तो मला हो फादर. तू मला ओळखतो का? हो. मी त्याला ओळखत नव्हतं, तो मला ओळखत. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की आता मी घाईत आहे, मला जावं लागेल, पण पुढच्या आठवड्यात तू येऊन मला भेट. मग तो येऊन भेटल्यावर त्याने जे सांगितलेलं ती स्टोरी तुम्हाला आठवते का? आता एवढे कसे विसरतात तुम्ही? तुम्हाला बदाम द्यावा लागेल आठवण्यासाठी. तर तो युवक पुढच्या आठवड्यात येऊन मला भेटला, कारण त्याचा मुलगा आमच्या शाळेमध्ये होता आणि मी त्या शाळेचा व्हाईस प्रिन्सिपल. तो मला ओळखत होता, मी त्याला ओळखत होतो. मग त्याला मी विचारलं, वाय डिड यू से दिस, गॉड सेव्ड मी, देवाने मला पाठवलं असं का बोललं? आणि मग त्याने ती स्टोरी सांगितली की तो बोलला की मी BSc केल्यानंतर मला नोकरीची गरज होती. तर मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि मी चर्चमध्ये गेलो, ख्रिस्ती माणूस युवक. चर्चमध्ये जाऊन मी देवाकडे प्रार्थना केली की देवा ही नोकरी मला दे, कारण लिमिटेड कंपनी, फार मोठी कंपनी, खूप मोठा पगार मिळणार होता. म्हणून मी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली आणि मग इंटरव्ह्यूला गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं रांगेत
बस, कारण बरेच जण येतात. आणि जेव्हा त्याची वेळ आली इंटरव्ह्यूला जायची, तेव्हा त्याचा जो शू होता, बूट, त्याचा सोल निघाला आणि आवाज करायला लागला. आता तशा पद्धतीने जर तो गेला तर इंटरव्ह्यूमध्ये फेल, म्हणजे नोकरी गेली. तर तो बोलला की मी देवाला दोष द्यायला लागलो की मी तुझ्याकडे येऊन प्रार्थना केली की मला ती नोकरी दे, आणि ह्या वेळेलाच हे बुटाचं असं कसं व्हायचं, म्हणून तो देवाला दोष दिला. त्यावेळेला एक बाई आली आणि त्या बाईने तिला फेविक्विकसारखं एक दिलं आणि तिने सांगितलं, गॉड सेंट मी, यूज दिस, मला देवाने पाठवलं, हे वापर. मग त्याने ते फेविक्विक त्याच्या त्या सोलला लावलं बुटाच्या, आणि सोल ओके, फेविक्विक वापरलाय ना, हां, आणि सोल ओके झाला. गेला तो कॉन्फिडंटली इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूमध्ये पास झाला, त्याला ती नोकरी मिळाली. पण तो बोलला की इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर मला माहिती होतं की त्या बाईने मला फेविक्विक दिलेलं, म्हणून मला तिला थँक्यू बोलायचं होतं, धन्यवाद द्यायचं होतं. तर तो बोलला की मी असं वाटलो तर ती बाई नाहीशी झालेली, तिकडे नव्हती. तर तो बोलला की मला माहिती नाही ती बाई कुठे गेली, पण तिने शब्द बोललेले की गॉड सेंट मी, यूज दिस. म्हणून तो बोलला की मला तुला धन्यवाद देता आला नाही, पण ती नोकरी मिळाली, म्हणून मी देवाला धन्यवाद देऊन सांगितलं की तिने मला देऊन काय सांगितलेलं, गॉड सेंट मी, काय सांगितलेलं, देवाने मला पाठवलं. म्हणून मी सुद्धा ज्याला ज्याला गरज असेल त्याला मदत करणार आणि काय बोलणार, देवाने मला पाठवलं. म्हणून तो युवक बोलला की तुम्हाला गरज होती, मी तुम्हाला मदत करून काय सांगितलं. त्या बाईने त्याच्यावर दया दाखवली. तो गरजेत आहे, फेविक्विक दिलं, त्याचं काम झालं. म्हणून आता तो युवक, त्या बाईने दया केली, ती दया देवाने त्या बाईद्वारे केली. म्हणून आता मी दुसऱ्यावर दया करणार, दुसऱ्यांना मदत करणार आणि काय बोलणार, हे आपला सचिव पाहिजे. आणि तो युवक एवढा समाधानी आहे, मी आता त्याला ओळखतो, खूप समाधानी आहे. आणि तो सांगतो की मला जो पगार मिळतोय त्याच्यापेक्षा मला समाधान आता मदत करण्यामध्ये मिळतं. माझं जीवनाचं मला सार्थक झाल्यासारखं वाटतं, कारण कितीतरी लोकांना मी मदत केलेली आहे. आणि मला तो बोलला तसा की एवढी मदत मी केलेली आहे की मला वाटतं मी आज मेलो तो नक्कीच स्वर्गात जाईल. आणि ते खरं आहे. जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो, क्षमा करतो, दया दाखवतो, ते एवढं चांगलं काम आहे की आपल्याला त्याचं समाधान नक्कीच मिळणार. मग मी तयार आहे का? देव माझ्यावर दया करतो अनेक लोकांद्वारे, माझ्या आई वडिलांद्वारे, मित्रांद्वारे, अनेक लोकांद्वारे. मग मी तशी दया इतरांवर करतोय का? जर हो तर तुम्हाला नक्कीच जीवनाचं समाधान मिळेल, जीवन सार्थक होईल. कारण ज्या मापाने तुम्ही देणार त्याच मापाने तुम्हाला मिळणार. त्या युवकाला ज्या मापाने मिळालं त्याच मापाने तो युवक दुसऱ्याला देत आहे आणि देव त्याला समाधान देत आहे. त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, त्याच्या कुटुंबामध्ये शांती आहे. आणि म्हणून तो देवाला सांगतो की अजूनही असंच दया दाखवण्यासाठी, मदत करण्यासाठी मला तू कृपा दे. आणि म्हणून आता आपण गायन घेणार आहोत, मुझको देना कृपा देवी, शांती देवी आणि दया देवी. तर तुम्ही माझ्या मागे गायचं आहे.